रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. राजकीय त्या पुन्हा सर्रास तुंबलेलंच पाहायला मिळतं. जेवढे पाऊस झाले तेवढ्या पावसात पुन्हा तुंबले. 11 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट निघालं होतं, मात्र नालेसफाई कुठेच दिसून येत नाही. त्याच्याकरता महत्त्वाचा विषय की गेल्या 2.5-3 वर्षापासून ज्या पुणे महानगरपालिकेची निवडणुका होत आहेत याला सर्वस्वी जबाबदार राज्य शासन आहे. की राज्य शासनाने स्वतःच्या सेफ साईडसाठी स्वतःला अनसिक्युअर ही लोक फील करतात म्हणून हे निवडणुका घेत नाहीत. जर निवडणुका झाल्या असत्या इथून मागं तर पाहिलं तर गेल्या 3 वर्षामध्ये पुणे शहर तुंबण्याचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले. कारण प्रशासनावरती अंकुश ठेवणारं कुणीच नाही. प्रत्येक राज्यातला प्रत्येक पक्ष, मग ती भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, मनसे असेल, सगळे पक्ष आज स्वतःला सेफ करण्यामध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळं मला वाटतं की यांचं कोणाचं शहराकडे लक्ष राहिलेलं नाही आहे. नालेसफाई कोण करतंय नाही करतंय, बिलं कुणाची निघतात नाही निघतात हे कुणीच बघायला तयार नाही आहे. त्यामुळे आजची पुण्याची जी अवस्था झालेली आहे, पुणे शहरातील रस्त्यांचे जे ओढे झालेत याला सर्वस्वी जबाबदार ही पालिका प्रशासन आहे आणि राज्य शासन आहे. त्याचबरोबर सध्या ऍक्सिडेंट वाढतात. काल पण चांदणी चौकात ऍक्सिडेंट झाला. मोठ्या गाड्या ज्या अवजड वाहनं असतात त्याला बंदी असून सुद्धा त्या सर्रासपणे शहरात तर फिरतात. मला वाटतं की त्याला बंदी आपण शहरामध्ये करू शकत नाही. कारण या शहरामध्ये गेल्या मी तर 15 वर्ष नगरसेवक आहे. 15 वर्षामध्ये मी नुसतं पुणे शहराच्या बाहेरून रिंग रोड होणार हीच घोषणा ऐकतोय, पण रिंग रोड काय होत नाहीये. जोपर्यंत हा रिंग रोड होत नाही त्यामुळे पुणे शहरातनं पास आउट होणारे अनेक नॅशनल हायवे जसं की तुम्ही बघितला तर आपला सोलापूर रोड, आमचा सातारा रोड हे सगळे शहरातनं जाणारे रस्ते आहेत. त्यामुळे हे शहरातनं जाणारे नॅशनल हायवे आहेत. ह्याच्यावरती पहिल्यांदा रिंग रोडचं काम झालं पाहिजे. नाही तर अशा प्रकारे नाहक पुणेकरांचा बळी जात राहणार आणि त्याला सर्वस्वी एक चांदणी चौक झाला म्हणून काय पुणे शहर विकसित झालं असं नाहीये. जे चित्र निर्माण केलं जातं, जे व्हिडिओज व्हायरल केले जातात, मला वाटतं की शहरातल्या मध्यवर्ती भागातल्या रस्त्यांकडे सुद्धा लक्ष देणं फार गरजेचं आहे. शहरातली अवजड वाहने, उदाहरणार्थ मी अनेक वर्षापासून सांगतोय की शहरातल्या एसटी या हद्दपार झाल्या पाहिजेत. शहराच्या PMPMLचे जे वर्कशॉप आहेत हे शहरातनं हद्दपार झाले पाहिजेत. शहराच्या आउटस्कटला ज्या महानगरपालिकेच्या ॲम्युनिटी स्पेस आहेत ह्या ॲम्युनिटी स्पेसवरती हे सगळं गेलं पाहिजे. तर नुसतंच तुम्ही म्हटलं की बाहेरच्या गाड्या येतात, बाहेरच्या गाड्या अशा किती येतात, परंतु त्यांच्यापासून जे अपघात होतात तर मी मागाशी बोलल्याप्रमाणे याच्यावरती एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत होतात त्या 304 आणि 304 अशी 2 कलम आहेत. मला वाटतं की एखादा खऱ्या अर्थानं तर निष्काळजीपणाने अपघात झाला असेल तर त्याच्यावरती अपघातामध्ये 304 दाखल न होता 304च दाखल झाला पाहिजे, जेणेकरून त्याला त्या संबंधित आरोपीला त्या निष्काळजीपणाने गाडी चालवली म्हणून त्याला तो जेलमध्ये जाईल आणि त्याला लक्षात येईल की आपली काहीतरी चुकी झाली. परंतु पोलीस असं करत नाहीत. पोलीस 304चाच गुन्हा 304चा गुन्हा दाखल करतात आणि जो पोर्शेमध्ये झाला ते तरी जामीन होतो आणि त्याच्यानंतर मग लोकांना रस्त्यावरती यावं लागतं. आता जो प्रकार आईमाता मंदिरापाशी झाला, जो प्रकार चांदणी चौकात झाला, जो प्रकार कात्रजला झाला गेल्या 2-4 दिवसामध्ये, याच्यामध्ये नाहक लोकांचे बळी गेलेत. आणि ह्यावेळेस आता काय झालं की पब्लिक आक्रमक झाले. मग पब्लिक अशा वेळी काय करतं, पहिले तर गाड्यांची तोडफोड करतं, संबंधित ड्रायव्हरला मारहाण करतं. मग याच्यामधून जर एखादा व्यक्ती मयत झाला तर मग त्याला कोण जबाबदार. मला वाटतं की याच्यामध्ये पोलिसांनी विशेष लक्ष घालून 304चेच गुन्हे दाखल केले पाहिजेत. त्या पुण्याला पहिल्याच प्रयत्नामध्ये पहिल्याच टर्ममध्ये मंत्रीपद मिळालंय. तुमचं काही बोलणं झालं का? नाही, अण्णांचं मनापासून अभिनंदन मी करेल आणि मला वाटतं की ज्या कारणांसाठी अण्णांना मंत्रीपद दिले त्याच्यामधनं अण्णा थोडं आता दिल्लीतनं पुण्यात पण येतील आणि पुण्यामध्ये आल्यानंतरनं अण्णांनी थोडं पुणे शहरातल्या रस्त्यांवरती, कारण अण्णा पुणे शहराचे 10 वर्ष स्वतः नगरसेवक आहेत, 2.5 वर्ष महापौर होते, स्टँडिंग कमिटी त्यांच्याकडे होती. त्यामुळे त्यांनी थोडं पुण्यातल्या रस्त्यांवरती वाहतूक, पुण्यातले फ्लायओव्हर्स याच्यावरती सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं जर आज एवढ्या वर्षानंतरनं पुण्याला मंत्रिपद मिळाले, मंत्री पुण्यामध्ये होते परंतु निवडून आलेल्या लोकसभा सदस्यात मला वाटतं 25-30 वर्षानंतर पहिल्यांदा मंत्री झाले. तर अण्णांच्या माध्यमातून पुण्याचं चांगलं नियोजन होईल, शहरातल्या रस्त्यांचं नियोजन होईल, शहराच्या वाहतुकीचं नियोजन होईल आणि ते झालं तर खऱ्या अर्थानं मंत्रिपद मिळाल्यानंतर त्या मंत्रिपदाचं काहीतरी पुणे शहराला मिळालं असं सार्थकी लागेल. आता शेवटचा प्रश्न आहे की कुठे कमी पडलाय असं वाटतंय का? कमी नाही, खंत वाटत नाही. लढलो ह्याला फार महत्त्व आहे. कारण मला वाटते की घरात बसण्यापेक्षा लढलेलं बरं.
आणि मी लढलो आणि माझं स्वतःचं मत नसताना, मी ज्या भागामधनं 15 वर्ष नेतृत्व करतोय या भागामधलं एक सुद्धा मत नसताना पुणेकरांनी, जे पुणेकर, मी एक पोस्ट टाकली होती फेसबुकला, जे पुणेकर घरी आल्यानंतर म्हणतात चहा पिणार का, पाणी देऊ का, जेवायला वाढू का, त्याच पुणेकरांनी वसंतमोरला 34,012 मतं दिली. म्हणजे मी पण एक पाहुणाच पुण्यामध्ये आलो होतो, तरीसुद्धा मला 34,012 मतं दिली. जे काय कमी पडलं त्याचं आत्मपरीक्षण चालू आहे. नक्की वसंत मोरे चुकला, संघटना चुकली का अजून कोण चुकलं, याचं आम्ही आत्मपरीक्षण करतोय आणि लवकरात लवकर नव्या जोमाने परत कामाला लागू. आतापर्यंत विधानसभेला तात्या दिसतील का बरं? का नाही दिसणार, 100% दिसतील. विधानसभेला दिसतील, महानगरपालिकेत दिसतील, सगळीकडे तात्या दिसतील तुम्हाला. आणि मला वाटतं की माझं लढणं हा माझा टार्गेट होता आणि 2 वर्षापासून जर मला सांगितलं जात होतं आपल्याला लढायचं आणि निवडणुका लढल्या गेल्या नव्हत्या. मला वाटतं की माझा खरंच आज राजसाहेबांना माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत आणि या शुभेच्छा असताना त्यांनी काल जो निर्णय घेतला एकत्र लढण्याचा, कदाचित हाच निर्णय लोकसभेच्या बाबतीत मध्ये एकत्र लढण्याचा असता तर वसंत मोरे आज सुद्धा तिथंच असता. परंतु आता असो, त्या झाल्या गेल्या गोष्टी, आता परत पुन्हा तिकडं जाणं नाही आहे. तिकडून कुठून तरी सुधारणा करून, आत्मपरीक्षण करून काहीतरी मार्गक्रमण करावं लागेल. तुम्ही म्हणल्याप्रमाणे कुठं कमी पडलो याचा शोध चालू आहे आणि बऱ्यापैकी मला वाटतं की त्याच्या शोध घेण्यामध्ये मी यशस्वी झालो आहे. आणि भविष्यात 1-2 महिन्यामध्ये निवडणुका आहेतच, त्यावेळेस काय करायचं काय नाही करायचं ते योग्य निर्णय मित्रपरिवारासोबत घेऊ, करू.